Dear student, today we will see the next chapter, Life Cycle of Stars. ताऱ्यांचं जीवनचक्र. कॅन यू रिकॉल दिलेले थोडंसं आठवायचे. व्हॉट इज गॅलक्सी? दीर्घिका म्हणजे काय? पहा, आत्ता 6वीला आपण पाहिलेलं आहे. A system of millions of stars, their planetary system, and interstellar clouds of gas and dust held together by gravitational attraction is called galaxy. की आपल्या लक्षात येतं नसतं की अब्जावशी अशा प्रकारचे असणारा जो काही तारका जो आहे, तर त्या तारकांचा समूह, त्यांची असणारे जे काही प्लॅनेटरी सिस्टीम, त्याचबरोबर त्यांच्या आतमध्ये असणारा जे काही वायू जे आहेत, तर त्या वायूंचे असणारे जे काही ढग, त्यानंतर असणारे जे काही धूळ, हे सर्वच्या सर्व असणारं जे काही गुरुत्वाकर्षण असणारं जे काही बल जे आहे, तर त्या बलानं त्या ठिकाणी ते धरून ठेवलेलं असतं. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, तर गॅलक्सी जी आहे, तर ती गॅलक्सी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय विचारले की व्हॉट आर द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ आवर सोलर सिस्टीम? आपली जी काही सौर्यमाला जी आहेत, सूर्यमाला जी आहे, तर त्या सूर्यमालेमध्ये कोणकोणते घटक त्या ठिकाणी आहेत? द डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ आवर सोलर सिस्टीम आर ॲज फॉलोज. आपली जी काही सूर्यमाला जी आहे, तर त्या सूर्यमालेची विविध अशा प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत, तर त्या घटकांमध्ये पहिला एक आकडा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, तो म्हणजे सन ॲज ए स्टार. सूर्य जो आहे, तर तो सूर्य त्या ठिकाणी एक तारा म्हणून. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की 8 प्लॅनेट्स. आपल्याला माहिती की त्या ठिकाणी 8 असणारे जे काही ग्रह जे आहेत, तर ते ग्रह त्या ठिकाणी आहेत, 8 प्लॅनेट्स. आता हे जे काही 8 असणारे जे काही प्लॅनेट्स जे आहेत, तर त्या प्लॅनेट्सपैकी आपण पाहिले की मर्क्युरी, बुध असेल, व्हेनस असेल, अर्थ, पृथ्वी, मार्स, मंगळ, ज्युपिटर असेल, सॅट्युरन असेल, युरेनस अँड नेपच्यून, ऑफ विच Mercury, Venus, Earth and Mars are made up of rocks and minerals, while Jupiter, Saturn, Uranus and Neptune are made up of gases. आपली जी काही असणारी जी काही सौर्यमाला जी आहे, तर त्या सौर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. ते आपण 6वीला पाहिलेले. पुन्हा एकदा लक्षात ठेवा. मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅट्युरन, युरेनस अँड नेपच्यून. याच्यापैकी मर्क्युरी असेल, व्हेनस असेल, अर्थ असेल, मार्स असेल, हे जे असणारे जे काही ग्रह जे आहेत, तर ते ग्रह खडक आणि खनिजाचे त्या ठिकाणी बनलेले. तर असणारं ज्युपिटर असेल, सॅट्युरन असेल, युरेनस, नेपच्यून हे ग्रह मात्र त्या ठिकाणी वायू जे आहेत, तर त्या वायूंचे त्या ठिकाणी बनलेले आहेत. Natural satellites of some planets revolving around the respective planets. आपल्या असणारे जे काही सौर्यमाला जे आहेत, तर त्या सौर्यमालेमध्ये असणारे जे काही प्लॅनेट्स जे आहेत, तर त्या प्लॅनेट्सला काही नैसर्गिक अशा प्रकारची उपग्रह आहेत. आणि ते उपग्रह, ते असणारे जे काही ग्रह जे आहेत, तर त्या ग्रहांभोवती फिरताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे ॲस्ट्रॉइड्स लोकेटेड बिटवीन मार्स अँड ज्युपिटर. मार्स आणि ज्युपिटर हे असणारे जे काही 2 ग्रह जे आहेत, तर त्या 2 ग्रहांच्या दरम्यान
आपल्याला काही ॲस्ट्रॉइड जे आहेत तर ते ॲस्ट्रॉइड्स त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. त्याच्यानंतर पुढे कमेट्स मेडअप ऑफ आईस, डस्ट अँड गॅसेस. धूमकेतू जे आहेत, आता हे धूमकेतू सर्वसाधारणपणे बर्फ असेल, धूळ असेल, वायू असेल यांचे त्या ठिकाणी बनलेले. मेटर्स अँड मेटरॉइड्स जे उल्कापात, म्हणजे या सर्व घटकांनी आपली असणारे काही सूर्यमाला जे आहे तर ती सूर्यमाला त्या ठिकाणी बनलेली असते. त्याच्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आपल्याला दिलेले पहा, व्हॉट आर द मेजर डिफरन्स बिटवीन ए स्टार अँड ए प्लॅनेट. तारे आणि ग्रह यामधील मुख्य फरक कोणते. काय सांगता येईल की न्यूक्लिअर ॲटॉमिक एक्सप्लोजन रेग्युलरली टेक्स प्लेस ॲट द सेंटर ऑफ द स्टार्स. जे तारे आहेत तर त्या ताऱ्यांच्या केंद्रस्थानी सातत्यानं न्यूक्लिअर आणि दुसरा आपल्याला सांगितलं ॲटॉमिक, आण्विक अशा प्रकारचा असणारा काही स्फोट जो आहे तर तो स्फोट ताऱ्यांच्या केंद्रस्थानी सातत्यानं त्या ठिकाणी आढळून दिसतो. दिस कॉजेस द डिस्चार्ज ऑफ हीट अँड लाईट अँड हेन्स स्टार शाईन. आणि याच्यामुळे काय होतं दिसतंय तर ते असताना काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांमधून उष्णता आणि प्रकाश त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. याच्यामुळे हे तारे जे आहेत तर ते तारे काय होताना दिसतात, आपल्याला चमकताना त्या ठिकाणी दिसतात. याच्या उलट प्लॅनेट्स डू नॉट डिस्चार्ज एनी लाईट. तर असणारे जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांमधून कोणत्याही प्रकारचा प्रकाश बाहेर त्या ठिकाणी पडत नाही. दे आर व्हिजिबल ड्यू टू द लाईट रिफ्लेक्टेड बाय देम. हे असणारे जे काही प्लॅनेट्स जे आहेत तर ते प्लॅनेट्स आपल्याला दिसतात का दिसतात तर सर्वसाधारणपणे त्यांचा परावर्तित असणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशामुळे हे प्लॅनेट्स जे आहेत तर ते प्लॅनेट्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. दुसरा फरक आपल्याला सांगता येईल की स्टार्स आर व्हेरी बिग इन साईज अँड मॅसिव्ह रिलेटेड टू द प्लॅनेट्स. की तारे जे आहेत तर ते तारे आकारानं त्या ठिकाणी मोठे आहेत आणि त्यांचं असणारे जे काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान ग्रहांच्या मानानं त्या ठिकाणी मोठे आहे. तिसरा महत्त्वाचा असणारा जो काही डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स आपल्याला दिलेला आहे की स्टार्स ट्विंकल. काय सांगितलेले, स्टार ट्विंकल्स म्हणजे तारे जे आहे तर ते तारे लुकलुकताना दिसतात. तर पुढे आपल्याला सांगितलंय की प्लॅनेट्स डू नॉट, परंतु असणारे जे काही ग्रह जे आहेत तर ते ग्रह मात्र आपल्याला त्या ठिकाणी लुकलुकताना त्या ठिकाणी दिसत नाही. याचं कारण आपण 10वीला गेल्यावर त्या ठिकाणी पाहणार आहे की तारे जे आहेत तर ते तारे त्या ठिकाणी लुकलुकताना दिसतात, परंतु असणारे जे काही ग्रह जे आहेत तर ते ग्रह मात्र त्या ठिकाणी लुकलुकताना दिसत नाही. हा तिसरा फरक आपण पाहिला. चौथा, स्टार्स आर मेडअप ऑफ हायड्रोजन, हेलियम अँड अदर लाईट एलिमेंट्स. ग्रह जे आहेत तर ते ग्रह हायड्रोजन, हेलियम आणि इतर असणारे जे काही हलकी मूलद्रव्य जे आहेत तर त्या हलक्या मूलद्रव्याने त्या ठिकाणी बनलेले आहे. याच्या उलट प्लॅनेट्स आर मेडअप ऑफ सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस सबस्टन्स ऑर ए कॉम्बिनेशन देअरऑफ. तर याच्या उलट असणारे जे काही ग्रह जे आहेत तर ते ग्रह स्थायू, द्रव किंवा वायुरूप असणारे जे काही पदार्थ किंवा त्यांचा असणारा जे काही संयोग जे आहे तर त्या संयोगानं त्या ठिकाणी ते बनलेले आपल्याला आढळण्यात दिसतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा की व्हॉट इज सॅटेलाइट. उपग्रह म्हणजे काय. साधी अशा प्रकारची व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. काय म्हणतो मी, ॲस्ट्रॉनॉमिकल. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे खगोलीय वस्तू. ऑर्बिटिंग ए प्लॅनेट इज कॉल्ड ए सॅटेलाइट. उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाभोवती फिरणारी, काय म्हणतोय मी की ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग ए प्लॅनेट इज कॉल्ड ए सॅटेलाइट. ग्रह जो आहे
तर त्या ग्रहाभोवती काय सांगतोय की सर्वसाधारणपणे ग्रह या ग्रहाभोवती फिरणारी खगोलीय अशा प्रकारची असणारी काही वस्तू ज्या आहेत, तर त्या खगोलीय वस्तूलाच काय म्हणता नसतो आपण त्या ठिकाणी सॅटेलाइट म्हणतो. हे 10वीला येईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय दिलेले, विच इज द स्टार नियरेस्ट टू अस. आपल्याला सर्वात जवळ असलेला जो काही तारा जो आहे, तर तो तारा त्या ठिकाणी कोणता? द स्टार नियरेस्ट टू द अस इज द सन. आपल्याला सर्वात जवळचा असणारा जो काही तारा जो आहे, तर तो तारा कोणता असणार आहे? सूर्य त्या ठिकाणी असणार आहे. आता एवढा भाग आपण त्या ठिकाणी 6वीला त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आता पुढे, वी हॅव लर्न्ड अबाउट स्ट्रक्चर ऑफ युनिव्हर्स इन द अर्लिएस्ट स्टँडर्ड. विश्वाचा असणारे जे काय अंतरंग जे आहे, तर त्या प्रकरणामध्ये मागील इयत्तेमध्ये आपण या ठिकाणी ते विश्वाचा अंतरंग त्या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आवर सोलर सिस्टीम इज सिच्युएटेड इन ए गॅलक्सी. आपली सूर्यमाला ही एका दीर्घिकेमध्ये, म्हणजेच त्या ठिकाणी त्याला आपण आकाशगंगा जे आहे, तर त्या आकाशगंगेत त्या ठिकाणी सामावलेली आहे. ए गॅलक्सी is a collection of millions of stars, their planetary system and intercellular clouds which are present in the empty space between stars. हे मगाशी आपण त्या ठिकाणी पाहिलं, पुन्हा एकदा ऐका की दीर्घिका ही मिलियन्स ऑफ स्टार्स म्हणजे अब्जावधी असणारे जे काही तारे. त्याच्यानंतर पुढे सांगितले देअर प्लॅनेटरी सिस्टीम्स अँड इंटरसेल्युलर क्लाउड्स which are present in empty space between stars. दीर्घिका ही अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका, त्या ताऱ्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा म्हणजे इंटरसेल्युलर क्लाउडचा त्या ठिकाणी समूह जो आहे, तर तो समूह त्या ठिकाणी असतो. द युनिव्हर्स इज मेड अप ऑफ इनन्युमरेबल सच गॅलक्सीज. आणि हे जे काही विश्व जे आहे, तर ते विश्व अशा असंख्य अशा प्रकारच्या दीर्घिका ज्या आहेत, तर त्या दीर्घिकांनी मिळून त्या ठिकाणी बनलेलं आहे. गॅलक्सीज डिफर इन स्ट्रक्चर अँड शेप. पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की या दीर्घिका ज्या आहेत, तर त्या दीर्घिकेचा असणारा जो काही आकार आणि असतानाची काही घडण जी आहे, तर ती वेगवेगळी त्या ठिकाणी असते. वी कॅन डिव्हाइड देम into 3 types: spiral, elliptical and irregular. म्हणजे सर्वसाधारणपणे दीर्घिका ज्या आहेत, तर त्या दीर्घिकेचा आकार घडण वेगवेगळे असते आपण पाहिले. आणि या ज्या काय असणाऱ्या त्या काही दीर्घिका ज्या आहेत, तर त्यांचं आपण 3 मुख्य प्रकार जे आहेत, तर त्या प्रकारामध्ये विभागणी त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यापैकी पहिली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे पहिली आपल्याला सांगितले की स्पायरल. या ठिकाणी आकृती जी आहे, तर त्या आकृतीमध्ये आपल्याला चक्राकार अशा प्रकारची त्या ठिकाणी दीर्घिका या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतर इलिप्टिकल लंबगोलाकार म्हणजे अंड्याचा जसा पद्धतीचा आकार त्या ठिकाणी असतो, तर त्याला म्हटलेलं इलिप्टिकल. आणि तिसरं आपल्याला सांगितलंय इर्रेग्युलर म्हणजे अनियमित आकाराच्या दीर्घिका. आवर गॅलक्सी is a spiral galaxy and is called the Milky Way and Mandakini. आपली जी काही दीर्घिका जी आहे ही चक्राकार असून तिला मंदाकिनी अशा प्रकारचं नाव जे आहे, तर ते नाव त्या ठिकाणी दिलेले. ए स्पायरल गॅलक्सी इज शोन इन द फिगर 19.1. आकृती जी आहे 19.1 ही जी आकृती जी आहे, तर त्या आकृतीमध्ये आपल्याला पहा एक चक्राकार अशा प्रकारची असणारी जी काही दीर्घिका जी आहे, तर ती दीर्घिका आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली आपल्याला त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसते. येते पुढे, हाऊ डीड वी ऑब्टेन ऑल धिस इन्फॉर्मेशन अबाउट द युनिव्हर्स. मग आता आपलं असताना जे काही विश्व जे आहे, तर त्या विश्वाबद्दलची सगळी माहिती आपण कशी मिळवली, तर पहा काय सांगता येईल. इफ वी लुक ॲट द स्काय ॲट नाईट
we see only planets and stars. Then how did we get information about the other components of the universe? आपण रात्री आकाशामध्ये जर पाहिलं तर रात्री आकाशामध्ये आपल्याला फक्त ग्रह आणि तारेच त्या ठिकाणी दिसतात. मग इतर असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या इतर घटकांविषयीची माहिती कुठून त्या ठिकाणी मिळाली? पहा, द आन्सर टू दिस क्वेश्चन इज द टेलिस्कोप. इतर असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांची माहिती आपल्याला कुठून मिळाली? तर त्याचं उत्तर आपल्याला टेलिस्कोप, दुर्बीण जे आहेत तर ती दुर्बीण त्या ठिकाणी. Several telescopes are placed on the surface of the earth while some others are kept abroad, man-made satellites which are orbiting the earth in a fixed orbit. याच्यापैकी काही असणाऱ्या ज्या काही दुर्बिणी ज्या आहेत तर त्या दुर्बिणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात, तर काही दुर्बिणी मानवनिर्मित अशा प्रकारचे कृत्रिम उपग्रह जे आहेत तर त्या कृत्रिम उपग्रहावर त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात आणि त्या विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती त्या ठिकाणी परिभ्रमण त्या ठिकाणी करत असतात. ॲज दिस टेलिस्कोप आर सिच्युएटेड अबव्ह द अर्थ ॲटमॉस्फिअर, दे कॅन ॲब्झॉर्ब ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट मोर इफेक्टिव्हली. या असणाऱ्या ज्या काही दुर्बिणी ज्या आहेत तर त्या दुर्बिणी आपल्या लक्षात येत नसते की वायुमंडलावर त्या ठिकाणी असल्यानं त्या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे अवकाशामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्याला म्हटलेले खगोलीय वस्तू ज्या आहेत तर त्या खगोलीय वस्तूंचं निरीक्षण त्या ठिकाणी करू शकतात. ॲस्ट्रॉनॉमर्स स्टडी the observation made by all these telescopes to obtain the detailed information about the universe. दुर्बिणीतून केलेलं जे काही निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणाचा अभ्यास करून ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणजे काय तर खगोलशास्त्रज्ञ या विश्वाबद्दलची सखोल माहिती जी आहे तर ती सखोल माहिती त्या ठिकाणी मिळवताना त्या ठिकाणी दिसतात. हिअर let us learn about the properties of stars and their life cycle. आणि म्हणून या पाठामध्ये आपण ताऱ्यांचे गुणधर्म आणि त्यांच्या जीवनयात्रेबद्दलची थोडी माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. पण या तासाला आपण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.